हॅलो एव्हरीवन, कैसे हो सारे. आजचा टॉपिक सगळ्यात इंटरेस्टिंग आणि मजेदार आहे. मी तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारतो. हा माझा मोबाईल आहे, मग ती माझी कार आहे. मग दिस इज माय मोबाईल अँड दिस इज माय कार, असं बोलता का तुम्ही? तर करेक्ट काय आहे? दिस इज माय मोबाईल म्हणजे हा माझा मोबाईल आहे आणि ती माझी कार आहे म्हणजे काय? दॅट इज माय कार. मग यात बदललं काय बरं? बदललं इतकंच, फक्त डिस्टन्स. आज आपण शिकणार आहोत डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स म्हणजेच काय? दिस, दॅट, दीज, दोज. मग याचा वापर कसा करायचा या व्हिडिओ मधून संपूर्ण तुम्ही शिकणार आहात. अँड बिलीव्ह मी, हा टॉपिक संपूर्ण क्लिअर झाल्यानंतर तुम्ही ऑलमोस्ट इंग्लिश मध्ये बोलत असाल. आता दिस म्हणजे काय? दिस म्हणजे एकच लक्षात ठेवायचं, आपल्या जवळ आहे आणि एकच आहे. एक असेल आणि आपल्या जवळ असेल आणि आपण दर्शवत असेल तर त्यावेळेस दिस वापरणार. जसं की दिस इज माय पेन म्हणजे हा माझा पेन आहे. आता हे माझ्या जवळ आहे. ज्यावेळी आपण हा, ही, हे आणि एकच असेल त्यावेळेस आपण धिस वापरणार. मग दॅट म्हणजे काय बरं? सेम याच्या उलट. दॅट म्हणजे आपल्यापासून लांब आहे आणि एकच आहे. जर लांब असेल, एकच असेल आणि आपण सांगतोय त्याच्याबद्दल तर त्यावेळेस आपण दॅट वापरणार. म्हणजेच काय? दॅट इज ट्री म्हणजे ते झाड आहे. आता दीज म्हणजे काय बरं? दीज म्हणजे सेमच, आपल्या जवळ आहेत, फक्त फरक इतकाच आहे की ते जास्त आहेत. म्हणजे काय? दीज, दीज आर माय मार्कर्स म्हणजे ह्या माझ्या मार्कर्स आहेत. दीज आर फिंगर्स म्हणजे हे फिंगर्स आहेत. आता दोज, दोज म्हणजे काय बरं? आपल्यापेक्षा लांब आहे आणि जास्त आहेत. जर आपल्यापेक्षा लांब आहेत, ज्यावेळी आपण मराठीत म्हणतो ते सारे, मग ते म्हणजे दोज. दोज म्हणजे आपल्यापेक्षा लांब आहेत आणि जास्त आहेत. दोन किंवा दोन पेक्षा जास्त असतील तर आपण दोज वापरणार. फॉर एन एक्झाम्पल, दोज आर ट्रीज. आता मी तुम्हाला एक चार्ट देणार आहे. जर तुम्ही हा चार्ट प्रॉपर समजून घेतलात तर तुम्हाला खूप इंग्लिश इझी जाणार आहे आणि प्रत्येक सेंटेन्सेस तुम्हाला बनवायला इतकं सोपं जाईल की तुम्ही सेंटेन्सेस बनवाल, स्वतःहून बनवाल. जसं की पहिला आहे ते म्हणजे दिस. दिस म्हणजे काय? एक, हे. मग दिस इज म्हणजे काय? हे आहे. मग दिस इजच्या पुढे तुम्ही काही घालू शकता. फॉर एन एक्झाम्पल, दिस इज माय शर्ट म्हणजे हा माझा शर्ट आहे. मग दिस इज माय मोबाईल म्हणजे हा माझा मोबाईल आहे. ही माझी कार आहे. दिस इज माय कार. मग दिस इज वापरून तुमचं काय आहे ते सेंटेन्सेस लिहा. आता जर हे माझं नाही असं सांगायचं असेल, फॉर एन एक्झाम्पल, हे माझं घर नाहीये, दिस इज नॉट. मग दिस इज नॉटच्या पुढे आपल्याला घालायचं. जसं की दिस इज नॉट माय हाऊस म्हणजे हे माझं घर नाहीये. ही माझी कार नाहीये. दिस इज नॉट माय कार. हा माझा प्रॉब्लेम नाहीये. दिस इज नॉट माय प्रॉब्लेम. मग जर असंच आपल्याला प्रश्नार्थी बनवायचं असेल, म्हणजेच काय की हे माझं आहे का, तर कसं विचारणार बरं? पहिला टेन्स इंडिकेटर घेणार. जसं की इज दिस, फॉर एन एक्झाम्पल, हा माझा मोबाईल आहे का? इज दिस माय मोबाईल. हा माझा प्रॉब्लेम आहे का? इज दिस माय प्रॉब्लेम. ही तुझी बॅग आहे का? इज दिस युअर बॅग. तसंच दॅट इज, दॅट इज म्हणजे काय? ते आहे. मग दॅट इज नॉट म्हणजे काय? ते नाहीये. आणि जर प्रश्न विचारायचा असेल, इज दॅट म्हणजे ते आहे का? जसं की फॉर एन एक्झाम्पल, हा माझा शर्ट आहे. दिस इज माय शर्ट. मग तो माझा शर्ट आहे. दॅट इज माय शर्ट. बर तो माझा शर्ट नाहीये. दॅट इज नॉट माय शर्ट. मग तो माझा मित्र नाहीये. दॅट इज नॉट माय फ्रेंड. ती माझी बॉटल नाहीये. दॅट इज नॉट माय बॉटल. ते तुझे वडील नाहीयेत. याला काय म्हणतात? कॉमेंट्स करा. आणि जर का प्रश्न बनवायचा असेल, म्हणजेच की ती तुझी क्लासरूम आहे का, कसं बनवणार बरं? इज दॅट युअर क्लासरूम म्हणजे ती तुझी क्लासरूम आहे का? मग ती तुझी बहीण आहे का? इज दॅट युअर सिस्टर? नेक्स्ट आहे दीज.
दीज म्हणजे जसं अगोदरच मी सांगितलेलं आहे, दीज म्हणजे आपल्या जवळ आहेत आणि जास्त आहेत. फॉर एन एक्झाम्पल, दीज आर माय फिंगर्स. दीज आर माय फिंगर्स म्हणजे काय? हे माझी बोटे आहेत. दीज आर माय बुक्स म्हणजे हे सारे माझे पुस्तके आहेत. मग आपल्याला म्हणायचंय हे माझे फ्रेंड्स आहेत. मग कसं बोलणार बरं? दीज आर माय फ्रेंड्स. मग हे माझे मित्र नाही आहेत कसं बोलणार? दीज आर नॉट माय फ्रेंड्स. जर प्रश्न विचारायचा असेल तर मग कसं विचारणार बरं? जसं की आर दीज त्याच्यानंतर तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे आहे ते विचारू शकता. फॉर एन एक्झाम्पल, आर दीज चेअर्स म्हणजे या खुर्च्या आहेत का? आर दीज युअर फ्रेंड म्हणजे हे सारे तुझे फ्रेंड्स आहेत का? आता तसंच दोज म्हणजे काय? ते जे आपल्यापेक्षा लांब आहेत आणि जास्त आहेत. फॉर एन एक्झाम्पल, दोज आर टीव्हीज म्हणजे काय? त्या टीव्हीज आहेत, बऱ्याच साऱ्या टीव्हीज आहेत. दोज आर पेन्स म्हणजे त्या भरपूर साऱ्या पेन्स आहेत. मग जर आपल्याला म्हणायचं असेल ते बेंचेस नाहीयेत, कसं येणार बरं? दोज आर नॉट बेंचेस. मग जर आपल्याला प्रश्न विचारायचा असेल की ते सारे तुझे टीचर्स आहेत का? आर दोज युअर टीचर्स? मग आपल्याला विचारायचंय ते तुझे पॅरेंट्स आहेत का? आर दोज युअर पॅरेंट्स? तर फ्रेंड्स, हा फक्त चार्ट तुम्ही फॉलो केलात ना तर तुम्ही कोणतेही सेंटेन्सेस बनवू शकता. आणि हे सेंटेन्सेस सगळ्यात महत्वाचं आहे, जर बनवला तरच तुम्ही परफेक्ट व्हाल. कारण की इम्प्लिमेंट केल्याशिवाय आपल्याला सक्सेस मिळणार नाही. तर त्यासाठी इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. ट्राय टू स्पीक एव्हरी टाइम इन इंग्लिश. याचे छोटे छोटे सेंटेन्सेस बनवा, मनातल्या मनात बनवा, स्वतःशीच बोला. स्वतःसोबतच कम्युनिकेशन करायचं असतं, कारण खरी प्रॅक्टिस तर तीच असते आणि खरा पार्टनर तर तोच असतो. आता मग प्रॅक्टिस कधी करायची? तर प्रॅक्टिस आत्तापासूनच करायची. जसं की जर तुम्ही आता घरात असाल तर शो करा, दाखवा सगळ्यांना की दिस इज माय टीव्ही, दिस इज माय बेडरूम, दिस इज आर हॉल म्हणजे ही आमचा हॉल आहे. दॅट इज आर बाल्कनी म्हणजे ती आमची बाल्कनी आहे. ती माझ्या मित्राची कार आहे. दॅट इज माय फ्रेंड्स कार. आता तुम्हाला टास्क असणार आहे. तर तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला याच्यातले प्रत्येकाचे 5-5 सेंटेन्सेस वहीमध्ये लिहायचे आणि मिरर समोर थांबून तुम्हाला प्रॅक्टिस करायचे. ते सेंटेन्सेस स्वतःशी बोलायचे. रिमेंबर वन थिंग, इंग्लिश इम्प्रूव्ह बाय स्पीकिंग इंग्लिश ओनली. आणि फ्रेंड्स, आय होप तुम्हाला हे समजलं असेल. तुम्हाला जे काही डाऊट्स असतील, काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता, जेणेकरून तुमच्या कॉमेंट्स वरती आम्ही स्टडी करेन आणि तुम्हाला बेस्ट देण्याचा प्रयत्न करेन. आणि हो, आम्ही ऑनलाईन ऑफलाईन दोन्हीही शिकवतो. जसं की आपली ब्रँच आहे कोल्हापूर आणि इचलकरंजी. तुम्ही कोल्हापूर किंवा इचलकरंजीमध्ये जॉईन करू शकता. नसेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आम्ही ऑनलाईन देखील प्रोव्हाइड करतो आणि तोच रिझल्ट, बेस्ट रिझल्ट असतो. 100% इंग्लिश स्पीकिंग गॅरंटी असते. जर तुम्हाला आमचे स्टुडंट्स काय म्हणतात हे जर बघायचं असेल तर आमचे शॉर्ट व्हिडिओज तुम्ही बघू शकता, जिथे तुम्हाला आमचे स्टुडंट्स आणि दररोज इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस मिळते. आणि खरंच जर या व्हिडिओमधून तुम्ही थोडंफार तरी शिकलेला असाल तर आय रिक्वेस्ट यू, प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. कारण तुमच्या एका लाईकनी आम्हाला मोटिवेशन मिळेल. आम्ही अजून बरेच व्हिडिओज असे तुमच्यासाठी बनवेन.